वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये सकाळपासून पडणाऱ्या धुवाधार पावसामुळे सकल भागातील रस्ते हे पूर्णतः जलमय झालेले आहेत। आपण जर बघितलं तर आपण आता नालासोपारा पूर्वेच्या सेंट्रल पार्क या रस्त्यावरती उभा आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर अक्षरशः मी या ठिकाणी गुडघाभर पाण्यामध्ये उभा आहे आणि हा रस्ता जो आहे हा पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। समोर जर बघितलं तर हा रस्ता मुख्य रस्ता आहे आणि या ठिकाणाहून तुळींज नालासोपारा पूर्वेचा ओसवाल नगरी या परिसरामध्ये हा रस्ता जोडला जातो, कारण स्टेशन कडून येणारा हा मुख्य रस्ता आहे। या ठिकाणी जर बघितलं तर समोरच्या भागामध्ये गुडघाभर तर सेंटर भागामध्ये जवळपास मांडी इतकं पाणी हे या परिसरामध्ये साचलेलं आहे। बाजूच्या दुकानांमध्ये देखील पाणी मोठ्या प्रमाणामध्ये गेलं असल्यामुळे सध्या जे आहे नालासोपाराकरांचं जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे। शाळकरी मुलं जे आहेत हे याच पाण्यातून मार्ग काढत आपल्या घरी जात आहेत आणि अशा पद्धतीने वसई विरार नालासोपारा या ठिकाणच्या अनेक सकल भागामध्ये पाणी साचून आज पावसाची परिस्थिती जी आहे ही बिकट झालेली आहे आणि याचा फटका जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये बसत आहे। कारण वसई विरार महापालिका प्रशासनाने नाले सफाईचा जो दावा केला होता ते कुठेतरी फोल ठरत असताना या तरी चित्रावरून आपल्याला पाहायला मिळत आहे। अशाच पद्धतीने विरार पूर्व पश्चिम विवा कॉलेज रस्ता असेल, त्याचबरोबर मनवेलपाडा, त्याचबरोबर नालासोपारा पूर्व पश्चिम गालानगर शिर्डीनगर आणि वसईचा जो काही सकल भाग आहे हे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जलभराव झालेला आहे। लहान मुलं जे आहेत हे याच पाण्यामध्ये खेळत आहेत आणि सध्या या परिसरातील पाणी या ठिकाणी साचले असल्यामुळे जो रेसिडेन्शियल एरिया आहे त्या ठिकाणच्या नागरिकांना मात्र याचा मोठा फटका बसत आहे आणि असाच जर कायम पाऊस जर पुढे पडत राहिला तर निश्चित आता पूर परिस्थिती वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये निर्माण होऊन अनेक नागरिकांचं जनजीवन ही विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा।